आता एक्सेल मध्ये बघणार आहोत आपण कमेंट. कमेंट म्हणजे रिमार्क. ज्या सेलला आपल्याला कमेंट द्यायची आहे आधी त्या सेलवरती क्लिक करायचे. आता आपल्याला इकडे या सेलला कमेंट द्यायची म्हणून आधी इथे आपण क्लिक करणार. कमेंटचा ऑप्शन रिव्ह्यू मेनू मध्ये आहे. रिव्ह्यू न्यू कमेंट. आता इथे जे काही आपल्याला डिस्प्ले व्हायला पाहिजे ते इथे टाईप करूया. इथे टाईप करूया आपण फर्स्ट. ही एक कमेंट आपण दिली. नेक्स्ट सेलला द्यायची असेल तर आधी क्लिक करायचे त्या सेलवरती. न्यू कमेंट. इथे टाईप केलं सेकंड. नेक्स्ट सेलवर क्लिक केलं. न्यू कमेंट. इथे टाईप केलं आपण थर्ड. आता इथे आपण 3 कमेंट्स दिलेले आहेत. आता या सगळ्या आपल्याला इथे ऑन करून हव्या असतील तर वरती रिव्ह्यू मध्ये बटन आहे शो ऑल कमेंट्स. जेवढ्या आपण याच्यात कमेंट दिलेल्या आहेत त्या सगळ्या इथे ऑन होणार. आणि हाईड करायच्या असतील तर परत तेच बटन प्रेस करायचे शो ऑल कमेंट्स की हाईड होणार. आता आपण ज्या सेलला कमेंट दिलेली आहे तर तिकडे आपल्याला एक रेड कलरचा फ्लॅग आलेला दिसतोय. तिथे जर माऊसचा पॉइंट आपण टच केला तर आपण ते कमेंट काय लिहिलेली आहे ती डिस्प्ले होते. हे बघा. आता या सेलवर आपण क्लिक केलं. आता अजून आपल्याला पुढे कुठे कमेंट दिल्या आहेत का त्या जर बघायच्या असतील तर वरती नेक्स्ट म्हणून बटन आहे. त्या बटनावर आपण क्लिक केलं तर सगळ्या पुढच्या कमेंट्सवरती आपला कर्सर ऑटोमॅटिक जम्प होणार. आणि जर आधीच्या बघायच्या असतील तर प्रिव्हियस बटन आहे. म्हणजे पुढच्या बघण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आधीच्या बघण्यासाठी प्रिव्हियस बटनावर क्लिक करायचं. आता ज्या सेलची कमेंट आपल्याला परमनंटली डिलीट करायची असेल तो सेल आधी सिलेक्ट करायचा म्हणजे क्लिक करायचं. आणि वरती इथे डिलीट म्हणून ऑप्शन आहे त्या डिलीट बटनावरती क्लिक करायचं. म्हणजे त्या सेलची कमेंट परमनंटली डिलीट होणार. आता समजा आपण या सेलला ऑलरेडी कमेंट दिलेली आहे आणि ती आपल्याला एडिट करायची असेल म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर ज्या सेलला कमेंट दिलेली आहे त्या सेलवर आधी क्लिक करायचे आणि वरती इथे ऑप्शन आहे एडिट कमेंट. मग आपल्याला जे काही चेंजेस करायचे त्या कमेंटमध्ये आपण करू शकतो. आता इथे दिलेलं सेकंड ऑलरेडी दिलेलं आहे. पुढे आपण टाइम एंटर करूया. आता या ज्या कमेंट आहेत या आपल्याला परमनंटली डिलीट करायचे तर आपण हे माऊसच्या राईट क्लिकनी पण करू शकतो. ज्या कमेंट्स डिलीट करायच्या आहेत त्या सेलवर आधी क्लिक करायचं. मग माऊसच्या बटनाचं राईट क्लिक यूज करायचं. ते केल्यावरती इथे ऑप्शन येत आहेत एडिट कमेंट, डिलीट कमेंट, शो हाईड कमेंट्स. यातनं आपण यूज करूया डिलीट कमेंट. जी कमेंट आपल्याला काढून टाकायची आहे त्या सेलवर आधी क्लिक करायचं. राईट क्लिक करायचं आणि डिलीट कमेंट. हे ऑप्शन आपण कमेंट्सचे माऊसच्या राईट क्लिकने पण करू शकतो किंवा वरती रिव्ह्यू मेनूमध्ये पण इथे दिलेले आहेत न्यू कमेंट, डिलीट, प्रिव्हियस, नेक्स्ट, शो ऑल कमेंट्स.